ओम गण गणपते नम. ओम गण गणपते नम. ओम गण गणपते नम. स्वामींच्या कृपेने तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण पाहणार आहोत की आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हरितालिका आणि गणेश चतुर्थी ही एकाच दिवशी आलेली आहे. तर गणपती बाप्पा कधी बसवायचे, हरितालिकेची पूजा कशी करायची, मात्र या दिवशी दोन्ही तिथी एकत्र आल्याने हरितालिकेचा उपवास नेमका कधी सोडायचा, आधी हरितालिकेची पूजा करायची की गणपती बाप्पाची स्थापना करायची, गणपती बाप्पाची स्थापना कधी करायची, ज्याच्या घरात गणपती बाप्पाची स्थापना नसेल तर त्याने हरितालिका पूजा कधी करावी. तृतीया तिथी ही आदल्या दिवशीच येत आहे आणि ही तिथी पण फक्त गणेश स्थापनेच्या दिवशी सकाळी 7:06 तृतीया तिथी आहे आणि नंतर गणेश चतुर्थी ही लागत आहे. मग काय करायला पाहिजे, तर तसेच हरितालिका व्रत उद्यापन मग कधी करावे, कारण दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी आहे. मग असे अनेक प्रश्न अनेक जणांच्या मनामध्ये उपस्थित होत असतात. तर अशा संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, ऐका, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. 14 सप्टेंबर 2026 वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत दोन अतिशय महत्त्वाचे सण. पहिला सण म्हणजे हरितालिका आणि दुसरा सण म्हणजे गणेश चतुर्थी. हिंदू धर्मात या सणांना विशेष असं महत्त्व आहे. साधारणपणे हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत नाहीत, पण यावर्षी योगायोगाने 2026 मध्ये हरितालिका आणि गणेश चतुर्थी ह्या एकाच दिवशी आलेल्या आहेत. यामुळे यावर्षी हे दोन्ही सण 14 सप्टेंबर रोजी या एकाच दिवशी आले असल्याने यंदा हे दोन्ही सणाचे धार्मिक महत्त्व देखील तेवढेच वाढलेले आहे. बघा, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरितालिका तिथी साजरी केली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. मात्र यावर्षी दोन्ही सण हे 14 सप्टेंबर या दिवशीच आलेले आहेत. त्यामुळे एकीकडे माता पार्वती आणि भगवान शिवाची पूजा, तर दुसरीकडे विघ्नहर्ता गणरायाचे आगमन अशा दोन्ही धार्मिक उत्सव या दिवशी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपल्या आजीने सांगितले आहेत की गणपती बाप्पांनी हरितालिका बघितली नाही पाहिजे. म्हणजेच काय, तर गणपती बाप्पाचे आपण आणण्याआधीच हरितालिकेचं विसर्जन करायला हवं, असं बऱ्याच ठिकाणी प्रथा आहे. आमच्याकडे पण अशीच प्रथा आहे. आमची आजी आम्हाला सांगायची की हरितालिकेचं विसर्जन केल्यानंतरच आपण बाप्पांना बसवायचं. पण आता दोन्ही एकाच दिवशी आलेले आहेत आणि हे दोन्ही व्रत आपण तेही अगदी व्यवस्थितरित्या होऊ शकतात. तर ते कसे करायचे बघा. ज्या महिला सकाळी हरितालिकेचं पूजन करतात त्यांना तर अजिबात काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पण बघा, ज्या हरितालिकेचं आपण तृतीया तिथीवर करत असतो, तृतीया तिथी ही 14 सप्टेंबरला सकाळी 7:06 संपणार आहे आणि सकाळी 6:06 तृतीया संपणार आहे आणि त्यानंतर चतुर्थी ही सुरू होणार आहे. आता येतो तो मुख्य प्रश्न, म्हणजे गणपती बाप्पांना कधी बसवायचे. गणेश चतुर्थीची पूजा प्रामुख्याने मध्यान्ह काळात केली जाते. महाराष्ट्रातील शहरानुसार मुहूर्त हा थोडाफार बदलत जातो. पुण्यामध्ये 2026 मध्ये गणेश पूजेचा मुहूर्त हा सकाळी 11:06 ते दुपारी 1:44 असणार आहे. म्हणून आपल्या शहराच्या पंचांगानुसार गणपती बाप्पाची स्थापना आणि पूजा करणे योग्य आहे. जर तुम्ही पूजा एकाच दिवशी करणार असाल तर हरितालिका आणि गणपतीची तर एकमेकांपासून वेगळे आहेत. तुमच्या घराची परंपरा आणि स्थानिक पंचांगातील वेळ यानुसार तुम्ही दोन्ही पूजा कराव्यात. तृतीया तिथीमध्ये आपण हरितालिकेचं पूजन करत असतो. तृतीया तिथी साजरी ही 6:06 संपत आहे. मात्र सूर्याने ती तिथी पाहिलेली आहे. सूर्याने जी तिथी पाहिलेली असते तर ती तिथी संपूर्ण दिवसभर चालते. त्यामुळे हरितालिकेचे व्रत जे पूजन आहे ते तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात. मात्र महिलांनो, आवर्जून सांगेन की दुपारपर्यंतच तुम्हाला हरितालिकेचं पूजन हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, आता असा देखील होत आहे की संध्याकाळी हरितालिकेचं पूजन करतो, गणपती दुसऱ्या दिवशी बसवायचं. उलट कसं करायचं आहे, तर हरितालिकेचं पूजन असतं, त्यानंतर गणपती बाप्पाचं असतं. ज्या महिलांना खरंच मुहूर्त पाळण्याची सवय आहे त्यांच्याकडे ऑप्शन आहेत, म्हणजे की ज्या करू शकतात. की बघा, सकाळी जर 4:30, 5:30, 6:30 हरितालिकेचं पूजनला बसलात तर 7 वाजेपर्यंत 1 तासात तुमची पूजा आरामात होते. मात्र बघा, ज्याच्याकडे पॉसिबल नाही त्यांनी 7 नंतर अगदी 11 वाजेपर्यंत 11च्या आत तुम्ही कधीही हरितालिकेचं पूजन करून घ्यायचं आहे. तसंच हे दिवसभर चालणार आहे. मात्र आपल्याला गणपती बाप्पाचं देखील बसवायचं, तर अशा महिलांनी बघा आधी हरितालिकेचं पूजन करायचं सकाळी गरजेचं आहे. त्यानंतर ज्यांना विधीप्रमाणे पूजा करायची सवय आहे त्यांनी वरती सांगितल्याप्रमाणे तृतीया तिथीत पूजा करावी.
त्याचप्रमाणे हरितालिकेची पूजा ही बाप्पांना दिसायला नको, तर तुम्ही किचनमध्ये हरितालिकेची पूजा मांडणी देखील करू शकता, म्हणजे देवाऱ्याजवळ सुद्धा करू शकता. आणि गणपती बाप्पा तुम्ही दुसरीकडे हॉलमध्ये सुद्धा बसवू शकता, किंवा ज्याच्याकडे एकच रूम आहे, ऑप्शन नाही, अशा महिलांनी एकाच रूममध्ये मनोभावे भक्तिभावे दोन्ही व्रत केली तरीही चालेल. त्यामुळे हरितालिकेची पूजा आणि हरितालिकेचा उपवास आपल्याला 14 सप्टेंबरला सोमवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. परंतु जर या दिवशी तृतीया तिथी पूर्ण दिवसभर चालणार असली तरी हरितालिकेची पूजा ही मात्र आपल्याला शक्यतो सकाळी तृतीया तिथी सुरू असतानाच करायची आहे. आणि उद्यापन कसे करायचे ते पुढे पाहूया. बघा, सकाळी लवकर उठून केर कचरा इतर सर्व नित्यकर्मे करून घ्यावी. त्यानंतर देवाची पूजा आणि त्यानंतर हरितालिकेची पूजा व्यवस्थित पार पाडा. सकाळी 11 वाजल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. हरितालिकेचा उपवास जो आहे तो आपल्याला दिवसभर, तुम्हाला 14 तारखेला पूर्ण दिवसभर करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 तारखेला हा उपवास तुम्हाला सोडायचा आहे. याचबरोबर ज्या घरामध्ये गणपती बाप्पा आणले जात नाहीत किंवा गणपती बाप्पाची स्थापना केली जात नाही, तर त्या घरातील महिलांनी संध्याकाळी जरी हरितालिकेची पूजा केली तरी काही हरकत नाही. पण तृतीया तिथी ही सकाळीच आहे, तर शक्य असेल तर त्याने सकाळीच पूजा केलेली सर्वोत्तम असेल. कारण तसेच गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी 7:30 ते 9:30 या 1.5 तासात राहुकाळ असणार आहे. आणि या दिवशी सकाळी 7:30 वाजता राहुकाळ सुरुवात होईल आणि सकाळी 9 वाजता हा राहुकाळ संपेल. या राहुकाळात सुद्धा तुम्हाला हरितालिकेची पूजा आहे ती करता येणार नाही, म्हणून तुम्ही एक तर सकाळी 7 वाजेपर्यंत तृतीया तिथी सुरू असतानाच ही पूजा करायची आहे. आणि मग तुम्हाला राहुकाळ संपल्यानंतरच, म्हणजे सकाळी 9 वाजल्यानंतरच तुम्हाला ही पूजा जी आहे ती करायची आहे. हरितालिकेची पूजा ही तुम्ही करू शकता. त्यानंतर सकाळी 11 नंतर तुम्ही बाप्पाची स्थापना करू शकता. पण ज्याच्या घरात एकच रूम आहे अशा वेळी तुम्ही एकाच रूममध्ये अगदी मनोभावी भक्तिभावाने ही पूजा केली तरीही चालणार. ही दोन्ही पूजा तुम्ही एकाच रूममध्ये मांडायच्या नसतील तर त्याने काय करायचं आहे, तर हरितालिकेचं जे व्रत आहे ते खरं सखी बरोबर म्हणजेच मैत्रिणीबरोबर केलं जाणारं व्रत आहे. म्हणून जर तुम्ही शेजारच्या कोणाच्या घरी जाऊन हे व्रत करणार असेल तरीही चालेल. तिथे जाऊन तुम्ही त्यांच्या घरामध्ये बऱ्याचपैकी जागा असेल तर तुम्ही तुमच्या पूजेचं साहित्य घेऊन जायचं आणि तिथे जाऊन तुम्ही हे व्रत करू शकता. कारण पार्वती मातेने तिच्या सख्यांबरोबरच मैत्रिणीबरोबरच हे व्रत केलं होतं, म्हणून हरितालिकेचं पूजन केलं जातं. त्यावेळी आपण जे वाळूचं शिवलिंग बनवतो त्यावेळी आपण तिथे 5 साळुंक्याही बनवतो, म्हणजेच एक माता पार्वती आणि 4 तिच्या सख्या अशा शिवसृष्टी बनवत असतात. अशा प्रकारे तुम्ही देखील तुमच्या मैत्रिणीकडे जाऊन हे व्रत साजरे करू शकता किंवा त्याची पूजा करू शकता. आणि ज्यांच्या घरामध्ये 2 रूम आहेत त्यांना प्रश्नच नाही, त्यांनी एका रूममध्ये हरितालिकेची पूजा मांडायची आहे आणि दुसऱ्या रूममध्ये गणपती बाप्पांची पूजा मांडायची. आता 14 तारखेला सकाळी हरितालिकेचं पूजन केल्यानंतर त्याच दिवशी दुपारी आपण गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत. तर हरितालिकेचं विसर्जन 14 तारखेलाच करून टाकायचं का, तर अजिबात नाही. 14 तारखेला ही पूजा दिवसभर तुम्हाला तशीच ठेवायची आहे. 15 तारखेला तुम्हाला या पूजेचं विसर्जन करायचं आहे. कारण या दोन्ही पूजेचं खरं तर तसा एकत्र असा काही संबंध नाही. उलट यामुळे एकीकडे माता पार्वती भगवान शिवाची पूजा आणि आराधना होते, तर दुसरीकडे विघ्नहर्ता गणरायाचे आगमन आहे. अशा दोन्ही धार्मिक उत्सव आपण साजरा करणार आहोत. त्यामुळे जरी ही दोन्ही व्रत एकाच दिवशी आले तरी तुम्ही अजिबात गोंधळून जाऊ नका. ज्या महिला दरवर्षी हरितालिकेचं व्रत करतात ना, तसं तर आपण दरवर्षी हरितालिकेचं पूजन हे संध्याकाळी करतो. यावर्षी ही पूजा सकाळी लवकर करायची आहे. आणि ज्यांच्याकडे गणपती बाप्पाची स्थापना केली जात नाही त्यांनी संध्याकाळी हरितालिकेची पूजा केली तरीही चालणार आहे. आता कोणतीही पूजा घरात करायची म्हटली की आपली धावपळ होतेच, आणि या दिवशी तर आपल्याला 2-2 पूजा करायच्या आहेत, त्यामुळे आपली खूपच धावपळ होणार आहेत. म्हणून या दोन्ही पूजेंच्या मध्ये तुम्हाला थोडासा गॅप ठेवायचा आहे. म्हणजेच काय, तर जसं की तुम्ही सकाळी 7 वाजेपर्यंत हरितालिकेची पूजा पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचा जो वेळ आहे तो तुम्हाला बाप्पांच्या पूजेच्या तयारीसाठी देता येईल. 11:20 आपल्याला गणपती बाप्पाच्या स्थापनेचा जो शुभ मुहूर्त आहे तो आपल्याला या शुभ मुहूर्तावरती घरात गणपती बाप्पाची स्थापना करता येईल. यानंतर तुम्ही बाप्पांची पूजा आरती वगैरे करू शकता. आता हरितालिकेचा जो उपवास आहे तुम्ही दिवसभर 14 तारखेला करायचा आहे आणि हा उपवास जो दुसऱ्या दिवशी आहे तो 15 तारखेला तुम्हाला सोडायचा आहे. आता 15 तारीख आहे ऋषी पंचमी, आणि ऋषी पंचमीच्या दिवशी सुद्धा तुम्हाला जर कोणाला उपवास असेल तर सुद्धा तुम्हाला दुसऱ्या दिवशी तो सोडला जातो. ज्या महिला हरितालिका आणि ऋषी पंचमी या दोन्ही व्रत करत असतील तर त्यांनी 14 तारखे आणि 15 तारखेला या दोन्ही दिवशी उपवास करायचा आहे आणि 16 तारखेला तो उपवास सोडायचा आहे. दोन्ही दिवशी तुम्ही उपवासाचे जे पदार्थ असतात ते खायचे आहेत. मात्र ज्या महिला ऋषी पंचमीचा उपवास संध्याकाळी सोडत असतील तर त्यांनी 15 तारखेला संध्याकाळी तुम्ही उपवास सोडू शकता. आणि ज्या महिलांचा ऋषी पंचमीचा उपवास नसेल त्यांनी 15 तारखेला सकाळी बाप्पांची पूजा करून उपवास सोडू शकता. अशा प्रकारे हे व्रत केल्याने तुम्हाला दोन्ही सणांचे फळ जे आहे ते मिळणार आहे आणि प्राप्त होणार आहे. अत्यंत महत्वाचे आहे. तुम्ही विचार अजिबात मनात आणू नका की सकाळी हरितालिकेचं पूजा करते आणि संध्याकाळी त्या पूजेचं विसर्जन करते तर त्यानंतर बाप्पाची स्थापना करते. हे अतिशय चुकीचं आहे. हे शास्त्राच्या विरुद्ध आहे. त्यामुळे हा विचार तुम्ही चुकूनही मनात आणू नका.
बघा 14 तारीख ही सकाळी 7:06 तृतीय तिथी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला या तृतीय तिथीपर्यंतच हरितालिकेचं पूजन करून घ्यायचं आहे. त्यानंतर 11:20 या शुभ मुहूर्तावर तुम्हाला गणपती बाप्पाची स्थापना आपल्या घरामध्ये करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी 15 तारखेला हरितालिकेचे पूजेचं विसर्जन करायचं आहे, जेणेकरून आपल्याला दोन्ही व्रताचं फळ पुण्यफळ हे प्राप्त